नमस्कार श्रोतेहो. कलेच्या माध्यमातून भावना, संस्कृती आणि श्रद्धा जिवंत करणारे कलाकार म्हणजे शिल्पकार. आज महाराष्ट्र शासन कला संचालन विभागातर्फे महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांक राज्य पुरस्कर्ते शिल्पकार जयेश तुकाराम धुरी आपल्यासोबत आहेत. त्यांच्या शिल्पामधून केवळ आकारच नव्हे तर भाव, भक्ती आणि संस्कृतीचे दर्शन घडते. आज त्यांच्या कला प्रवासाविषयी, अनुभवाविषयी आणि विचारांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग त्यांच्याशी थेट संवाद साधूयात. सर, सर्वप्रथम आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, आपला कला प्रवास कसा सुरू झाला हे आमच्या श्रोत्यांना सांगा. नमस्कार. माझा जो कला प्रवास आहे तो लहानपणापासून सुरू झाला. शिल्पकलेची आवड आहे ती काही काळानंतर मला आवडायला लागली शिल्पकला. पण सुरुवातीला शाळेत असताना, लहान असताना चित्र काढणे, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमधनं भाग घेणे, काही सीझनमध्ये माती गणपतीचे आणणे, गणपती करणे, किंवा अजून वेगवेगळे 3D फॉर्म तयार करणे, किंवा शाळेत असताना रविवारची सुट्टी असते, मग टीव्हीवर, सह्याद्रीवर किंवा इतर कुठच्या चॅनलवर वेगवेगळे काहीतरी क्राफ्ट बनवायला शिकवायचे. ते क्राफ्ट बघायचे आणि ती वेगवेगळी माध्यमं वापरून त्याचे वेगवेगळे जसे ते दाखवायचे तसं ते बनवणे. इथून आवड तयार झाली. पण ही सगळी जी आवड तयार झाली त्याचा ट्रिगर पॉईंट हा एक साधारण मी 5वीत जेव्हा बॅरिस्टर नाथपै विद्यालय माझ्या शाळेत तिथे गेलो तेव्हा चित्रकलेसाठी वेगळे शिक्षक असतात हे मला तिथे समजलं आणि मग त्यांनी चित्रकला आम्हाला शिकवायला सुरू केली. आणि माझं पहिलं चित्र मी ते म्हणतो की त्यांनी विषय दिलेला की क्रिकेट कॅच घेणारा खेळाडू असं ते चित्र होतं. आणि ते चित्र सरांनी फळ्यावर काढून दाखवलेलं आणि त्याच्यासारखं काढायचं नाही पण मानवी आकृती, ॲनाटॉमी, प्रपोर्शन ह्याच्याविषयी त्यांनी माहिती दिलेली. आणि ती सगळी माहिती मी पहिल्यांदा ऐकलेली, मला ती पहिल्यांदा ओळख सगळ्याची त्या होत होती. आणि त्याप्रमाणे मग त्यांनी जे चित्र काढलेलं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली मी एक जे चित्र काढलं ते माझ्या हातातनं खूप चांगलं चित्र त्यावेळी ते काढलं गेलं. आणि मला त्यावेळी ट्रिगर झालं की मी चित्र चांगली काढू शकतो. आणि तिथून मग प्रवास चित्रकलेचा सुरू झाला. मग सरांच्या मार्गदर्शनाखाली अजून वेगवेगळे विषय सर द्यायचे, ती चित्र काढणे, हा प्रवास सुरू झाला. काटे सर म्हणून होते, त्यांनी विशेष माझ्याकडे लक्ष दिलं. आणि इतर शिक्षकांपेक्षा त्यांचं शिकवण्याची पद्धत वेगळी होती. मग ते वेगवेगळे नेहमी विषय आणायचे, त्याच्याबद्दल थोडं फळ्यावर चित्र काढून दाखवणे किंवा वहीत चित्र काढून दाखवणे, असा तो प्रवास तिथून सुरू झाला. आणि मग हळू जसा मोठा होत गेलो तसं मग दिवाळीला किल्ले बनवणे, नरकासूर बनवणे, दिंड्या वगैरे बनवणे हे प्रकार सुरू झाले. किंवा इतर काही कलेच्या संदर्भित काही लिखाण असेल, छोट्या एकांकिका लिहिणे, त्याच्यात काम करणे, असा प्रवास थोडा तो होता. आणि हे सगळं करताना कलेची आवड आहे किंवा त्याच्याकडे जास्त कल आहे हे माहिती होतं. पण याच्याविषयी आर्ट कॉलेज असतं, कलेचं शिक्षण असतं आणि हा विषय थोडा गंभीररित्या घेऊन त्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो किंवा करिअर त्यामध्ये असतं हे त्यावेळी मला काही माहिती नव्हतं. आणि त्यासाठी लागणारं योग्य ते मार्गदर्शन देणारे व्यक्ती, माणसं ती माझ्या आजूबाजूला नव्हती किंवा मी तिथपर्यंत पोहोचत नव्हतो. त्यामुळे ह्याच्यात काय करिअर आहे असं काही नव्हतं. हे आवड म्हणून सुरू होतं, शाळेतलं जे शिक्षण होतं त्याच्यासोबतच. त्यामुळे 12वीपर्यंत मी पुढे काय करणार असं काही निश्चित नव्हतं. मग 12वीनंतर पुढे काय करायचं तर एक साधारण विचार केला तर मला तशी एक 3 ते 4 वर्षाचं शिक्षण घेणं, डिग्री घेणं आणि त्या माध्यमातनं नोकरी किंवा व्यवसाय करणं, हा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट त्या फॉर्मॅटमध्ये मी बसत नव्हतं किंवा ते मला जमेल असं मला स्वतःला देखील तेवढं वाटत नव्हतं. आणि तिथून मग पुढे काय करायचं, मग तो पुढचा प्रवास तिथून सुरू झाला. आणि मग मी त्याच्यात पुढे अजून चांगलं काम करत गेलो. अच्छा. सर, मूर्तिकलेची आवड आपल्याला नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली? मूर्तिकलेची आवड तसं बघितलं तर मी लहानपणापासून काही ना काहीतरी करत होतो. जसं म्हटलं त्याप्रमाणे की ह्याचं शिक्षण असतं हे मला माहीत नव्हतं. आणि 12वीनंतर पुढे काय करायचं किंवा BCom, BSc, BMS असे काही जवळपास ऑप्शन होते माझ्या. मी कुडाळमध्ये शिकलो आहे तर माझ्या बरोबरचे विद्यार्थी BCom, BMS कडे, BSc कडे गेले. पण मला ते BCom करणं किंवा अजून कुठचा तो कोर्स करणं ते मला पसंत नव्हतं किंवा काय असं नव्हतं. तुमची आवड कलेकडे होती आणि ह्या फॉर्मॅटमधनं मी जाणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मग मी समंतक म्हणून धामापुला संस्था आहे, मी तिथे गेलो. तिथून मग मी राजस्थानला इको बिल्डिंगचा वर्कशॉप असतो तो अटेंड केला. तिथून मी इथे परत कुडाळमध्ये आलो आणि त्या संदर्भात काही तसे आर्टवर्क मी त्या
फॉर्मॅटमधले बनवले. पण त्याच्यातून काही अजून पुढे शिक्षण घेता येईल किंवा त्याच्यात अजून काही कमर्शियल काम निघेल अशी परिस्थिती त्यावेळी नव्हती. मग तिथून पुढे मी आकार पॉट आर्ट म्हणून आहे इंदापूर रायगडमध्ये, त्या पॉटरी स्टुडिओमध्ये गेलो इंटर्नशिप. म्हणजे तिथे जाण्यामागची कन्सेप्ट अशी होती की अर्न अँड लर्न, म्हणजे तिथे आकार पॉट आर्टमध्ये आपण जायचं, तिथे कामाला राहायचं, ते जे काय काम असतील ते शिकवतील सांगतील ते करायचं, तिथे एक साधारण 3-4 वर्षाचा अनुभव घ्यायचा आणि तशा प्रकारचं युनिट येऊन आपल्या कुडाळमध्ये चालू करायचं आणि पॉटरी स्टुडिओ म्हणूनच ते आपण पुढे त्या व्यवसायातून ते कंटिन्यू करायचं, असा तो होता. मग तिथे आकार पॉट आर्टमध्ये पोहोचल्यानंतर एक साधारण मी तिथलं सगळं काम वगैरे शिकलो. तिथे काम त्यांच्या ज्या टायमिंगमध्ये आहे ते करायचो. तिथे राजेश कुलकर्णी आकार पॉट आर्टचे प्रमुख आहेत, मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सगळं ते काम शिकलो. त्यांनी मला तिथे थांबण्याची संधी दिली आणि माझ्याकडे विशेष लक्ष दिलं. मग त्या एकंदरीत पॉटरी स्टुडिओमधल्या प्रवासात तिथे बरीचशी पुस्तकं होती स्टुडिओमध्ये. मग तिथे स्कल्पचर किंवा म्हणजे आपल्या शिल्पकलेसंदर्भात, शिल्पकलेचं बेसिक जी सुरुवात असते, म्हणजे बेसिक जे काम आपण शिकतो अकॅडमिक वेने किंवा ज्या मेथड्स आहेत त्याची पुस्तकं असायची. मग ती बघायचो आणि स्टुडिओचा वेळ संपला की संध्याकाळच्या वेळी थांबून छोटे छोटे हेड्स बनवणे, म्हणजे व्यक्तिशिल्पांची जी सुरुवात असते मसल हेड किंवा प्लेन्स हेड जे आपण म्हणतो, जर माहिती असेल टेक्निकली, तर ते तसे बनवणे, थांबणे, ते प्रॅक्टिस करणे, हे मी ते करत होतो. तिथपर्यंत पण मला असं काय आयडिया नव्हती की मी पुढे आर्ट कॉलेजमध्ये जाऊन हे असं काही शिकू शकतो. माझ्या डोक्यात ते पॉटरी स्टुडिओचं युनिट चालू करणे इथपर्यंतच होतं. आणि जसं एक साधारण वर्ष गेलं तर तिथे वर्कशॉपसाठी मुंबई पुण्यातून आर्ट कॉलेजमधली मुलं यायची 4 ते 5 दिवसाच्या. मग त्या मुलांना मी शिकवायला असायचो, त्यांच्याबरोबर बोलायचो. मग त्यांच्यासोबत बोलता बोलता आर्ट कॉलेजविषयीची अधिक माहिती डिटेलमध्ये, म्हणजे त्याला किती वेळ लागतो, साधारण त्याचा खर्च किती असतो, फी किती असते, ते शिक्षण घेतल्यानंतर पुढे अजून काय काय आपण करू शकतो, हे मला त्यांच्याकडनं समजलं. आणि मला त्याच्यातनं असं लक्षात आलं की आपण शाळेत असताना कुठेतरी एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन आर्ट कॉलेजच्या वेबसाईटपर्यंत पोहोचले होतो मी, पण त्यातून पुढे त्याचा खर्च किती, काय किती, हे मला माहिती नव्हतं. मला थोडीफार चुकीची माहिती मिळालेली की त्याला लाखो रुपये खर्च असतो, लाखो रुपये फी असते आणि एवढं सगळं करून परत कामाची शाश्वती असेल याची गॅरंटी नाही, म्हणजे शाश्वती नाही. त्यामुळे तो मी विचार सोडलेला. ते मला लक्षात आलं की असं काही नाही आहे, आपण एक साधारण कॉलेज सांभाळून काम करून शिक्षण घेऊ शकतो. आणि तिथून मग ते सुरू झालं की आपण जे हेड्स बनवतोय त्याचं जी मुलं काम करतायत तर ते आपण शिकू शकतो, आपण पण त्यांच्यासारख्या आर्ट कॉलेजमध्ये जाऊ शकतो. तिथून तो विचार सुरू झाला आणि त्याप्रमाणे मग मी आर्ट कॉलेजची तयारी चालू केली. म्हणजे साधारण आपण म्हणू शकतो की आकार पॉट आर्टमधून मला शिल्पकलेची आवड निर्माण झाली. सर, त्यानंतरचा तुमचा प्रवास सांगा. आकार पॉट आर्टमधनं मी तो सरांशी बोलून निर्णय घेतला की सर मला पुढे आर्ट कॉलेजमध्ये शिकावंसं वाटते किंवा मला ते गरजेचं वाटते, मला ते करावंसं वाटते. सरांनी पण लगेचच त्या गोष्टीसाठी एक होकार दिला किंवा त्यासाठी प्रोत्साहन दिलं की हे तू निश्चितच कर वगैरे. मला त्यावेळी थोडा शंका होती की मी माझ्या बरोबरच्या मुलांची शिक्षण पूर्ण झाली आहेत, ते आता जवळपास नोकरी मिळणे, व्यवसाय करण्याच्या तयारीत आहेत आणि मी आता परत शून्यातून, म्हणजे सुरुवातीपासून परत आर्ट कॉलेजमध्ये जा आणि ते जवळपास 4 ते 5 वर्षाचं शिक्षण असतं तर ते पूर्ण करा, ते योग्य होतं का, थोडा मला संशय होता त्या बाबतीत. मग सर बोलले की त्याचं काही दडपण न घेता तू तिथे जा आणि काम चालू कर. मग त्याच्याप्रमाणे आकार पॉट आर्टमध्ये समीप सावंत नावाने सर यायचे, ते प्राध्यापक होते मुंबई कला महाविद्यालयामध्ये. मग मी त्यांना भेटलो, ते ज्या कॉलेजमध्ये शिकवायचे आणि त्या कॉलेजमध्येच मी तिथे ॲडमिशन घेतलं आधीचे मार्क्स आणि कामाच्या बेसिसवर. फाउंडेशन कोर्स माझा मुंबई कला महाविद्यालय गिरगाव मुंबई येथून पूर्ण झाला. मग तिथे शिक्षण घेणं गरजेचं होतं, कारण की मी आजपर्यंत जी कामं करत आलो ती कमर्शियल स्टुडिओमध्ये किंवा अशी एक हॉबी म्हणून, आवड म्हणून करत आलो. आणि जेव्हा अकॅडमिकमध्ये आपण जातो त्यावेळी साधारण एक फॉर्मॅट असतो, विषय असतात, त्या विषयानुरूप तुम्हाला काम करावं लागतं, ते त्याच्यात तुमचं स्किल डेव्हलप करावं लागतं. मग त्याच्यासाठी फाउंडेशन म्हणजे मूलभूत अभ्यासक्रम हा 1 वर्षाचा शासनाचा कोर्स आहे, तो मी 1 वर्षाचा तिथे व्यवस्थित केला. आणि त्याच्यातून पण मला शिल्पकला आवडते हे माझ्या आणि शिक्षकांच्या देखील लक्षात आलं. मग तिथे असताना मी मुंबईत रूमवर एकटा राहायचो. मी मुंबईत त्याच्या आधी कधी गेलो नव्हतो, तसं ओळखीचं आजूबाजूला कोणी नव्हतं. पण माझ्या मामीचे रिलेटिव्ह आहेत तर त्यांची तिथे रूम होती. मग त्यांनी फार त्याच्यात एक मोठं योगदान दिलं की त्यांनी माझी तिथे कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता माझी राहायची सोय तिथे केली. बाकीचं सर्व मला तिथे मॅनेज करायचं होतं. मुंबई मी पहिल्यांदाच बघितली होती, मला माहिती नव्हती आणि तिथे जाणं आणि दादरसारख्या ठिकाणी माझी तिथे राहायची त्यांनी वर्षभरासाठी सोय केली. मग ते करत असताना मग मी कॉलेजला जायचो तर मग मी तिथे रूमवर एकटा असतो हे सरांना माहिती होतं, समीप सरांना वगैरे, किंवा मी अजून कुठेतरी काम करतो आणि ते शिक्षण करतो हेही सरांना माहिती होतं. मग सर मला आर्ट रिलेटेडच काहीतरी कामं द्यायचे, त्यांच्यासोबत कामाला वगैरे घेऊन जायचे, मग त्याचे पैसे मिळायचे. मग त्याच्यातनं माझा महिन्याचा खर्च, घरून येणारे थोडे पैसे आणि हे माझ्या कमाईचे पैसे, असं मिळून ते माझं ते शिक्षण वर्षभराचं तिथे सुरू होतं. सरांकडनं कधीतरी नाश्त्याचा
चहाचा डबा असणे, जेवणाचा डबा असणं, असं पण सर काही ना काहीतरी करत राहायचे. आणि त्याच्यातनं एकंदरीत माझा जो मूलभूत अभ्यासक्रम म्हणजे फाउंडेशन जे आपण म्हणतो नावाप्रमाणे, ते की माझा तो बेस एक चांगला वर्षभरात सरांच्या माध्यमातून पूर्ण झाला. आणि त्याच्यानंतर मग मी पुढे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिल्पकलेसाठी प्रवेश घेण्याचं ठरवलं, की माझं तसं ठरलेलं होतं. आणि प्रवेश घेताना सुद्धा मी इतर कुठच्या कॉलेजमध्ये किंवा जे स्कूल ऑफ आर्टमध्ये देखील इतर शिल्पकले व्यतिरिक्त अजून कुठच्या साईडला फॉर्म वगैरे भरला नव्हता. मी फक्त जे स्कूल ऑफ आर्ट ह्या एकाच कॉलेजचा एकाच डिपार्टमेंटसाठी फॉर्म भरलेला. हां, ती थोडी एक रिस्क होती. बऱ्याच वेळा जी मुलं असतात आर्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, ती जवळपास सगळ्याच कॉलेजमध्ये सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये फॉर्म भरतात आणि जिथे मिळेल तिथे ॲडमिशन घेतात. माझं क्लिअर होतं, म्हणजे मला ते माझं एक मत होतं की मला मध्येच ॲडमिशन पाहिजे आणि स्कल्पचरसाठीच ॲडमिशन पाहिजे. त्यामुळे मी जिथे पाहिजे आणि जे पाहिजे त्याच्यासाठी एकच तो फॉर्म भरलेला. थोडं रिस्की होतं, समजा तिथे झालं नसतं तर माझं ते वर्ष वाया गेलं असतं. पण ते मला मिळालेले चांगले मार्क्स आणि एक माझी वेळ चांगली असल्यामुळे मला जे स्कूल ऑफ आर्टच्या पहिल्या लिस्टमध्येच माझं तिथे नाव होतं. लिस्टमध्ये पहिलंच नाव असणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या कॉलेजमध्ये. एक साधारण मी जेव्हा फॉर्म सबमिट करायला गेलो तेव्हा त्याच्यात आधी जवळपास 700 ते 800 फॉर्म तिथे आलेले होते. आणि सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिल्पकलेसाठी फक्त 10 सीट्स आहेत. मग त्याच्यातनं आपण त्या 10मध्ये पहिल्या निवडलो गेलो. हे पण एक माझ्यासाठी चांगली कामाची पोचपावती होती. आणि तिथून मग तो जे स्कूल ऑफ आर्टमधला प्रवास सुरू झाला. जे स्कूल ऑफ आर्टमध्ये असताना जे कॉलेजचा टायमिंग होता त्या कॉलेजच्या टायमिंगमध्ये जे काही कॉलेजमध्ये सर सांगायचे, शिकवायचे ते सगळं व्यवस्थित शिकणे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी कॉलेजनंतर इतर ठिकाणी, इतर स्टुडिओमध्ये किंवा अजून कुठे काही काम करणे, असं तो प्रवास सुरू झाला. प्लस जेव्हा वेळ असेल तेव्हा कॉलेजमध्ये थांबून अजून काही वेगळं एक्सपेरिमेंट करणे कामाच्या बाबतीत किंवा वेगळी कामं स्वतःहून करणे, असा देखील तो कार्यक्रम होता त्या शिक्षणातला. अच्छा सर, एखादं शिल्प साकारताना सर्वात कठीण काय वाटतं आणि त्याबरोबरच तुमचा सर्वात आनंदाचा क्षण सांगा. एखादं जेव्हा शिल्प आम्ही साकारत असतो स्टुडिओमध्ये त्यावेळी म्हणजे टेक्निकली सगळ्या गोष्टी करणे हे सर्व करत असतात. पण मुख्य काय असतं की जे कॅरेक्टर आलंय, जे बनवायचं, ज्यांचा पुतळा बनवायचा आहे, त्यांचे चेहऱ्यावरचे भाव, त्यांची देहबोली टिपणे हे थोडं एक आव्हान असतं. त्यांचे भाव, त्यांचे देहबोली, त्यांची योग्य ती मिळवणे हे थोडं आव्हान असतं. कारण की ज्यांच्याकडनं ते काम आलंय त्यांना तो पुतळा किंवा ते शिल्प जिवंत वाटलं पाहिजे. ज्यांच्याकडनं काम येतं त्यांची ती श्रद्धास्थानं असतात, प्रेरणास्थानं असतात, कोणाचे तरी वडील आजोबा असतात. मग त्या ग्राहकाला ज्यांचं ते बनवलंय ते त्यांचंच वाटलं पाहिजे. त्यांना समोर बघितलं, तो पुतळा बघितला की आपण त्यांनाच बघतोय, हा जो क्षण असतो तो महत्त्वाचा असतो. एखाद्या ग्राहकाने अरे हे ज्यांचं हे पुतळा आहे किंवा कोणाचे आजोबा वडील असतील, हे माझ्या वडिलांसारखे तेवढे वाटत नाहीत किंवा तो भाव त्याच्यात आला नाही, असं कधी होत नाही माझ्याकडनं. माझ्या बाबतीत असं झालं नाही. प्रत्येक वेळी ते ग्राहकाला किंवा जो समोरची जी पार्टी आहे तो पुतळा त्यांना भावलाय, जिवंत वाटलाय. वा, छान. सर, आजच्या आधुनिक युगात पारंपरिक शिल्पकलेसमोर कोणती आव्हाने येतात असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं तुमचं जर कोणतंही क्षेत्र असेल कलेमध्ये, शिल्पकला असेल, चित्रकला किंवा इतर काय, तर तुमच्याकडे जर तुमच्या कामात गुणवत्ता आणि जर दर्जा असेल तर तसं कोणतं आव्हान तुमच्या समोर नसतं असं मला वाटतं, माझ्या वैयक्तिक अनुभवाप्रमाणे. बरं. एकंदरीत हा प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर पारंपरिक शिल्पकलेसमोर कोणती आव्हानं आहेत, तर मी आजूबाजूला जी परिस्थिती बघतोय तर एकंदरीत आजकाल काय झालंय, लोकांना सगळं जलद हवं आहे. मशीन निर्मित वस्तूंमध्ये लोकांचा कल वाढलाय. लोकांकडे हाताने बनवलेल्या वस्तू घेणे किंवा त्याच्यासाठी वेळ देणे, संयमाने ते काम बनवून घेणे, एवढा वेळ देणं ग्राहकांना शक्य नाही. कला रसिकांकडनं तर थोडी घाई केली जाते, जलद हवे आहेत, असे अनुभव थोडे आहेत. बाकी पारंपरिक शिल्पकार करत आहेत. पारंपरिक काम म्हणजे दगड आणि लाकडामध्ये जे कोरीव काम आहे, जे शिल्प घडवत आहेत ते व्यवस्थित करत आहेत, त्यांची कामं सुरूच आहेत. अच्छा सर, आपल्या कलेसाठी आपल्याला आजपर्यंत कोणते विशेष सन्मान किंवा दाद मिळाली आहे? कलेसाठी वेळोवेळी दाद मिळालेली आहे किंवा एका कलाकाराला ती दाद अपेक्षित असते. जेव्हा कामाबद्दल कौतुक केलं जातं, प्रोत्साहन दिलं जातं, तेव्हा नवीन एक हुरूप येऊन पुढची कामं अधिक जोमाने करता येतात. मला वेळोवेळी वेगवेगळी वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया याच्या माध्यमातून लोकांकडनं, कलारसिकांकडनं दाद मिळालेली आहे. वेळोवेळी शासनाचे काही पुरस्कार मला
मिळालेले आहेत. अलीकडे शिल्पकलेसाठी 2023 मध्ये मला महाराष्ट्र शासन कला संचालनालयातर्फे महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्रथम क्रमांकाचा दिला. त्याच्या आधी बरेचसे शासनाकडनं पुरस्कार किंवा खाजगी पुरस्कार मला शिल्पकलेसाठी, चित्रकलेसाठी किंवा एकंदरीत कलेसंदर्भात वेगवेगळे जे माध्यमात काम केलं त्यासाठी पुरस्कार वेगवेगळे मिळालेले आहेत. छान. बरोबर सर. सर, कलेच्या प्रवासात आपले संघर्ष, अडचणी कोणत्या प्रकारच्या होत्या आणि त्यावर तुम्ही कशा प्रकारे मात केली? कलेच्या प्रवासात तसा संघर्ष ज्यावेळी होता त्यावेळी तो मला संघर्ष होता हे माहीत नव्हतं. किंवा आता मी जेव्हा मागे वळून बघतोय, मी जेव्हा माझ्या आधीच्या प्रवासाचा, शिक्षणाचा जेव्हा विचार करतोय, त्यावेळी मला वाटते आता की तो थोडाफार काहीतरी संघर्ष होता. पण ज्यावेळी तशी परिस्थिती होती किंवा जो संघर्ष चालू होता त्यावेळी मला कधीच तो संघर्ष वाटला नाही. किंवा आता मी विचार करतोय माझ्या शिक्षणाच्या एकंदर त्या पिरियडचा, तर त्यावेळी हे नको करूया किंवा हे का करतोय असे प्रश्न त्यावेळी मला कधी पडले नाही. खरं तर बघितलं, आता विचार करतोय तर असं वाटतंय की त्यावेळी हे प्रश्न पडणं अपेक्षित होतं किंवा पडायला पाहिजे होते, पण तसं पडलं नाही. कारण की फाउंडेशनला जेला असताना घरून जी काही मदत यायची ती शिक्षण आणि मुंबईतलं राहणीमान, मुंबईत राहणं खूप महाग आहे जेवणापेक्षा वगैरे. मग मुंबईत राहणं, त्याच्यानंतर तुमचा बाकी जो महिना खर्च आणि कॉलेजचा खर्च, शिक्षणाचा खर्च, ती थोडी कसरत होती, काय होती. मग एक साधारण कॉलेजमध्ये असताना वगैरे सुरुवातीला आम्ही शिल्पकलेला जेव्हा होतो मध्ये, त्यावेळी मला कुठची अशी दुसऱ्या स्टुडिओमधली कामं येत नव्हती. मी नुकतं तिथे शिकत होतो, त्यामुळे कुठच्या तरी स्टुडिओत जाऊन लगेच मला एखाद्या शिल्पावर काम करता येतंय, एखादी फिगर मला रचून कोणतरी द्यायला सांगताय, अशी कामं तेव्हा नव्हती. फर्स्ट सेकंड इयरमध्ये, म्हणजे लॉकडाऊनच्या आधी वगैरे जो पिरियड होता त्यामध्ये. मग त्याच्यासोबत असं काय करायचं, तर समीप सरांकडनं काही ना काहीतरी कामं चालूच होती फाउंडेशन नंतर देखील. मग त्यांच्यासोबत आर्ट फेस्टिवलला जाणे, तिथे आर्टिस्ट असतात तर त्यांना चहा नाश्ता देणे, त्यांना बाकी मटेरियल प्रोव्हाइड करणे, किंवा तिथे गॅलरीज असायचे, मग थोडे अधिक पैसे मिळतील म्हणून ते पेंटिंग गाडीतनं उतरवणे, भरणे, जो प्रकार चालतो ते मी केलं. रात्रीचं मग ते काम करायचं, सकाळी तिथे जाणं, असा एक तोच होता. किंवा अगदी फर्स्ट सेकंड इयरला असताना कामं तेवढी नसल्यामुळे किंवा ते सगळं एक आर्थिक त्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी इतर काही कामं असेल, अगदी हॉटेलात काम करणं असेल, किंवा परत हे पेंटिंग ट्रकमध्ये लोड अनलोड करणे, अशी काही कामं, किंवा वॉल पेंटिंगची कामं वगैरे, असं करून ते मी महिन्याचा खर्च मॅनेज करणे आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेणे. पण एवढं सगळं करताना कधी कॉलेजच्या शिक्षणावर कुठचं पैशांच्या बाबतीत कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही, मटेरियलच्या बाबतीत खास करून. म्हणजे पहिलं आधी पैसे असले की कॉलेजसाठी लागणारं, कामासाठी लागणारं मटेरियल घेणे, आणि जे काही कामासाठी जेवढा आवश्यक खर्च आहे, म्हणजे शिल्पकलेचं तुम्ही शिक्षण घेताय तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमात काम करावं लागतं, मग ते तशा प्रकारचं मटेरियल तुम्हाला विकत घ्यावं लागतं, त्याचा खर्च असतो. मग त्या खर्चात कधी कॉम्प्रोमाइज केली नाही, तडजोड कोणत्याही प्रकारची केली नाही. पण तेव्हा असं काही वाटत नव्हतं की अरे हे का करतोय आणि पुढे काय, असं कामाचं काय, किंवा म्हणजे कशासाठी वगैरे, असा काय प्रश्न नव्हता. त्यावेळी वाटायचं की हे असं शिकायचं असतं तर हे असं करावं लागतं, असं माझा त्यावेळी होतं. आता मी विचार करताना वाटलं की थोडं ते त्रासदायक होतं, पण त्यावेळी काय असं त्रास वगैरे वाटला नाही. त्याच अडचणी आणि त्याच्यावर तुम्ही केलेली मात. म्हणजे तेव्हा त्या अडचणी नाही वाटल्या. खरं वाटलं की तो प्रोसेसचाच पार्ट आहे. म्हणजे अजून पण काही मी मुलं बघत होतो, ती पण असं काही ना काहीतरी करायची. मला वाटायचं की तुम्हाला जर शिकायचं आहे तर हा प्रोसेसचाच पार्ट आहे, करावंच लागेल. असं होतं. म्हणजे माघारी नाही फिरायचं तिथनं, म्हणजे आहे ते पूर्णच करायचं. म्हणजे लॉकडाऊनच्या वेळी काय झालेलं की कॉलेज ऑनलाईन चालू असायचं, तर त्यामुळे शिल्पकलेचं शिक्षण असं आहे की जवळपास 90 ते 95% तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. म्हणजे कॉलेजमध्ये तुम्हाला मॉडेल दिले जातात, लाईव्ह मॉडेल असतात, त्याच्यावर तो आपण स्टडी करतो आणि ते शिल्प बनवतो. असा एक साधारण फॉर्मॅट असतो आणि विषय दिले जातात आणि विषयाप्रमाणे वाचन करून, स्टडी करून ते शिल्प साकारायचं, असा एक साधारण फॉर्मॅट असतो शिल्पकलेच्या शिक्षणाचा. मग तो कोविडमुळे वगैरे तो सगळा चुकलेला होता. ऑनलाईन पद्धतीत कॉलेज व्हायचं पण मॉडेल नाही मिळणे किंवा जो कॉलेजमध्ये जो लाईव्ह स्टडी व्हायला पाहिजे हा चुकत होता. म्हणून मग मी एक साधारण लॉकडाऊन नंतर माझं कॉलेज पूर्ण होत होतं, पण त्याच्यानंतर मी ड्रॉप घेण्याचा निर्णय घेतला 1 वर्षाचा. कारण की मला कॉलेजमध्ये जाऊन पूर्ण करायचं होतं, ऑनलाईन पद्धतीत ते करायचं नव्हतं किंवा ते गरजेचं होतं प्रॅक्टिकल जास्त असल्यामुळे. म्हणून मग मी सगळ्यांचा एक विरोध झुगारून ते ड्रॉप घेण्याचा निर्णय घेतला आणि मग वर्षभरात तशी त्या पद्धतीची मी कामं दिली वर्षभरात. मग इथली कोकणातली संस्कृती असेल, धार्मिक प्रथा, परंपरा असतील, ह्या विषयांवर वेगवेगळी शिल्प साकारली आणि कॉलेजलाच असतानाच ती शिल्प सोशल मीडिया किंवा फोटोच्या माध्यमातून लोकांपर्यंत, बातम्यांमधनं ती पोचली. त्यांना योग्य ती दाद मिळाली, पुरस्कार मिळाले, लोकांना ती आवडली. त्यामुळे कामं लोकांपर्यंत पोचली, कामाच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोचलो.
श्रोतेहो, युवा शिल्पकार जयेश धुरी यांचा प्रवास हा केवळ एका शिल्पकाराचा नसून स्वप्न पाहणाऱ्या आणि ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या प्रत्येक तरुणांसाठी एक प्रेरणा आहे. श्रोतेहो, मर्यादित वेळेमुळे ही मुलाखत इथेच थांबवतोय. या मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकणार आहोत उद्या संध्याकाळी 5:30 वाजून